खंड, किरण आणि रेषा बिंदू संच जाणून घेऊया. इयत्ता 9वीच्या गणित भाग 1 मध्ये संच या प्रकरणात आपण संयोग संच, छेद संच यांचा अभ्यास केला आहे. आता आपण रेषाखंड, किरण, रेषा यांचे वर्णन बिंदू संच रूपात करू. 1. रेषाखंड म्हणजे लाईन सेगमेंट. बिंदू ए, बिंदू बी आणि या दोन बिंदूंच्या दरम्यानचे सर्व बिंदू यांचा संयोग संच म्हणजे रेषाखंड AB असतो. रेषाखंड AB हे थोडक्यात रेख AB असे लिहितात. रेख AB म्हणजेच रेख BA, बिंदू A व बिंदू B हे रेख AB चे अंत्यबिंदू आहेत. रेषाखंडाच्या अंतबिंदूंमधील अंतराला त्या रेषाखंडाची लांबी म्हणतात. म्हणजे लेंग्थ AB बरोबर डिस्टन्स AB. लेंग्थ AB बरोबर 5 हे AB बरोबर 5 असेही लिहितात. 2. किरण AB म्हणजे रे AB. समजा A आणि B हे दोन भिन्न बिंदू आहेत. रेख AB वरील बिंदू आणि A-B-P असे सर्व बिंदू P यांचा संयोग संच म्हणजे किरण AB होय. येथे बिंदू A ला किरण AB चा आरंभ बिंदू म्हणतात. 3. रेषा AB म्हणजे लाईन AB. किरण AB चा बिंदू संच आणि त्याच्या विरुद्ध किरणाचा बिंदू संच मिळून जो संयोग संच तयार होतो तो म्हणजे रेषा AB हा बिंदू संच आहे. रेख AB चा बिंदू संच हा रेषा AB च्या बिंदू संचाचा उपसंच आहे. 4. एकरूप रेषाखंड म्हणजेच कॉन्ग्रुएंट सेगमेंट्स. जर दिलेल्या दोन रेषाखंडांची लांबी समान असेल तर ते रेषाखंड एकरूप असतात. जर लेंग्थ AB बरोबर लेंग्थ CD तर रेख AB एकरूप रेख CD. 5. रेषाखंडांच्या एकरूपतेचे गुणधर्म म्हणजेच प्रॉपर्टीज ऑफ कॉन्ग्रुएंट सेगमेंट्स. 1. परावर्तनता म्हणजेच रिफ्लेक्सिव्हिटी. रेख AB एकरूप रेख AB. 2. सममितता म्हणजेच सिमेट्री. जर रेख AB एकरूप रेख CD तर रेख CD एकरूप रेख AB. 3. संक्रामकता म्हणजेच ट्रान्झिटिव्हिटी. जर रेख AB एकरूप रेख CD आणि रेख CD एकरूप रेख EF तर रेख AB एकरूप रेख EF. 6. रेषाखंडाचा मध्यबिंदू म्हणजेच मिड पॉइंट ऑफ ए सेगमेंट. जर A-M-B आणि रेख AM एकरूप रेख MB तर M बिंदू हा AB चा मध्यबिंदू आहे असे म्हणतात. प्रत्येक रेषाखंडाला एक आणि एकच मध्यबिंदू असतो. 7. रेषाखंडाची तुलना म्हणजेच कंपॅरिझन ऑफ सेगमेंट्स. जर रेख AB ची लांबी रेख CD पेक्षा कमी असेल म्हणजेच जर रेख AB लहान रेख CD पेक्षा किंवा रेख CD मोठी रेख AB पेक्षा. रेषाखंडांचा लहान मोठेपणा हा त्यांच्या लांबीवर अवलंबून असतो. 8. रेषाखंडांची किंवा किरणांची लंबता म्हणजेच परपेंडिक्युलॅरिटी ऑफ सेगमेंट्स ऑर रेज. दोन रेषाखंड, दोन किरण किंवा एक किरण व एक रेषाखंड यांना सामावणाऱ्या रेषा जर परस्परांना लंब असतील तर ते दोन रेषाखंड
ते दोन किरण किंवा एक किरण आणि एक रेषाखंड परस्परांना लंब आहेत असे म्हणतात. रेषा AB लंब रेषा CD, रेख AB लंब किरण CD. 9. बिंदूचे रेषेपासूनचे अंतर म्हणजेच डिस्टन्स ऑफ ए पॉइंट फ्रॉम ए लाईन. जर रेख CD लंब रेषा AB आणि बिंदू D हा रेषा AB वर असेल तर रेख CD च्या लांबीला बिंदू C चे रेषा AB पासूनचे अंतर असे म्हणतात. बिंदू D ला CD या लंबाचा लंबपाद म्हणतात. जर लेंग्थ CD बरोबर A तर C बिंदू रेषा AB पासून A अंतरावर आहे असे म्हणतात. सराव संच 1.2. खालील सारणीत संख्या रेषेवरील बिंदूचे निर्देशक दिले आहेत. त्यावरून पुढील रेषाखंड एकरूप आहेत का ते ठरवा. बिंदू A निर्देशक -3, बिंदू B निर्देशक 5, बिंदू C निर्देशक 2, बिंदू D निर्देशक -7, बिंदू E निर्देशक 9. 1. रेख DE आणि रेख AB. उकल. लेंग्थ DE बरोबर डिस्टन्स DE. बिंदू D चा निर्देशक -7 आहे. बिंदू E चा निर्देशक 9 आहे. 9 मोठे 7 पेक्षा. डिस्टन्स DE बरोबर 9 -7 म्हणून डिस्टन्स DE बरोबर 9 अधिक 7 म्हणून लेंग्थ DE बरोबर 16. लेंग्थ AB बरोबर डिस्टन्स AB. बिंदू A चा निर्देशक -3 आहे. बिंदू B चा निर्देशक 5 आहे. 5 मोठे 3 पेक्षा म्हणून डिस्टन्स AB बरोबर 5 -3 म्हणून डिस्टन्स AB बरोबर 5 अधिक 3 बरोबर 8 म्हणून लेंग्थ DE बरोबर नाही लेंग्थ AB. उत्तर. रेख DE आणि रेख AB हे एकरूप नाहीत. 2. रेख BC आणि रेख AD. उकल. लेंग्थ BC बरोबर डिस्टन्स BC. बिंदू B चा निर्देशक 5 आहे. बिंदू C चा निर्देशक 2 आहे. 5 मोठे 2 पेक्षा. डिस्टन्स BC बरोबर 5 - 2 म्हणून डिस्टन्स BC बरोबर 3 म्हणून BC बरोबर 3. लेंग्थ AD बरोबर डिस्टन्स AD. बिंदू A चा निर्देशक 3 आहे. बिंदू D चा निर्देशक 7 आहे. 3 मोठे 7 पेक्षा म्हणून डिस्टन्स AD बरोबर -3 -7 म्हणून डिस्टन्स AD बरोबर -3 अधिक 7 बरोबर 4 म्हणून लेंग्थ BC बरोबर नाही डिस्टन्स AD. उत्तर. रेख BC व रेख AD हे एकरूप नाहीत. 2. बिंदू M हा रेख AB चा मध्यबिंदू आहे. जर AB बरोबर 8 तर AM बरोबर किती? उकल. दिलेले. लेंग्थ AB बरोबर 8 म्हणून लेंग्थ AM बरोबर 1/2 लेंग्थ AB म्हणून लेंग्थ AM बरोबर 1/2 गुणिले 8. उत्तर. AM बरोबर 4. 3.
बिंदू P हा रेख CDचा मध्यबिंदू आहे. जर CP बरोबर 2.5 तर लेंग्थ CD बरोबर किती? उकल दिलेले. लेंग्थ CP बरोबर 2.5. लेंग्थ CD बरोबर 2 गुणिले CP. लेंग्थ CD बरोबर 2 गुणिले 2.5 बरोबर 5. उत्तर लेंग्थ CD बरोबर 5. 4. जर AB बरोबर 5 सेंटीमीटर, BP बरोबर 2 सेंटीमीटर आणि AP बरोबर 3.4 सेंटीमीटर तर या रेषाखंडांचा लहान मोठेपणा ठरवा. उकल दिलेले. AB बरोबर 5 सेंटीमीटर, BP बरोबर 2 सेंटीमीटर, AP बरोबर 3.4 सेंटीमीटर. 5 मोठे 3.4 पेक्षा, 3.4 मोठे 2 पेक्षा, म्हणून AB मोठे AP पेक्षा, AP मोठे BP पेक्षा, म्हणून रेख AB मोठे रेख AP पेक्षा, रेख AP मोठे रेख BP पेक्षा. 5. आकृतीच्या आधारे खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. 1. किरण RPच्या विरुद्ध किरणाचे नाव लिहा. उत्तर: किरण RS किंवा किरण RT हे किरण RP ला विरुद्ध आहेत. 2. किरण PQ व किरण RP यांचा छेदसंच लिहा. उत्तर: किरण PQ हा किरण PQ व किरण RP चा छेदसंच आहे. 3. रेख PQ व रेख QR चा संयोग संच लिहा. उत्तर: रेख PQ व रेख QR हा रेख PQ चा संयोग संच आहे. 4. रेख QR हा कोणकोणत्या किरणांचा उपसंच आहे. उत्तर: रेख QR हा किरण QR व किरण RQ इत्यादींचा उपसंच आहे. सशर्त विधाने आणि व्यत्यास म्हणजेच कंडिशनल स्टेटमेंट्स अँड कन्व्हर्स जाणून घेऊया. जी विधाने जर तर रूपात लिहिता येतात त्यांना सशर्त विधाने म्हणतात. सशर्त विधानांतील जर ने सुरू होणाऱ्या विधानास पूर्वांग किंवा पूर्वार्ध आणि तरने सुरू होणाऱ्या विधानास उत्तरांग किंवा उत्तरार्ध असे म्हणतात. उदाहरणार्थ, समभुज चौकोनाचे कर्ण परस्परांचे लंबदुभाजक असतात हे विधान आहे. हे विधान सशर्त विधानमध्ये जर दिलेला चौकोन समभुज चौकोन असेल तर त्याचे कर्ण परस्परांचे लंबदुभाजक असतात असे लिहितात. एखादे सशर्त विधान दिले असेल आणि त्यातील पूर्वांग व उत्तरांग यांची अदलाबदल केली तर मिळणारे नवे विधान हे मूळ विधानाचा व्यत्यास म्हणजेच कॉन्व्हर्स आहे असे म्हणतात. एखादे सशर्त विधान सत्य असेल तर त्याचा व्यत्यास हा सत्य असतोच असे नाही. पुढील उदाहरणे पहा. सशर्त विधान: जर एखादा चौकोन समभुज असेल तर त्याचे कर्ण परस्परांचे लंबदुभाजक असतात. व्यत्यास: जर एखाद्या चौकोनाचे कर्ण परस्परांचे लंबदुभाजक असतील तर तो चौकोन समभुज असतो. या उदाहरणात मूळ विधान व त्याचा व्यत्यास हे दोन्हीही सत्य आहेत. सशर्त विधान: जर एखादी संख्या ही मूळ संख्या असेल तर ती सम किंवा विषम असते. व्यत्यास: जर एखादी संख्या सम किंवा विषम असेल तर ती मूळ संख्या असते. या उदाहरणात मूळ विधान सत्य आहे पण व्यत्यास असत्य आहे. सिद्धता म्हणजेच प्रूफ्स जाणून घेऊया. आपण कोन, त्रिकोण,
चौकोन या आकृत्यांच्या अनेक गुणधर्मांचा प्रयोग पद्धतीने अभ्यास केला आहे. या इयत्तेत आपण भूमिती या विषयाकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहणार आहोत. या दृष्टिकोनाचे श्रेय इसवी सनापूर्वी 3ऱ्या शतकात होऊन गेलेल्या ग्रीक गणिती युक्लिड यांच्याकडे जाते. भूमिती विषयाची त्या काळात जी माहिती होती तिचे सुसंबंधन संकलन यांनी केले. त्यात सुसूत्रता आणली. त्यांनी प्रामुख्याने असे दाखवले की काही स्वयंसिद्ध व सर्वमान्य विधाने गृहीतके म्हणजेच पॉस्च्युलेट्स म्हणून स्वीकारली तर त्यांच्या आधारावर तर्कशुद्ध मांडणीने नवीन गुणधर्म सिद्ध करता येतात. सिद्ध केलेल्या गुणधर्मांना प्रमेये म्हणजेच थेरम्स असे म्हणतात. युक्लिड यांनी मांडलेल्या गृहीतकांपैकी काही गृहीतके खाली दिली आहेत. 1. एका बिंदूतून जाणाऱ्या असंख्य रेषा असतात. 2. दोन बिंदूतून एक आणि एकच रेषा जाते. 3. कोणताही बिंदू केंद्र मानून दिलेल्या त्रिज्येचे वर्तुळ काढता येते. 4. सर्व काटकोन परस्परांशी एकरूप असतात. 5. दोन रेषा व त्यांची छेदिका काढली असता एका बाजूला तयार झालेल्या आंतरकोनांची बेरीज दोन काटकोनांपेक्षा कमी असेल तर त्या रेषा त्याच दिशेने वाढवल्यावर एकमेकींना छेदतात. यातील काही गृहीतके आपण कृतीने पडताळून पाहिली आहेत. एखाद्या गुणधर्माची तर्कशुद्ध सिद्धता देता येत असेल तर तो गुणधर्म सत्य मानला जातो. त्यासाठी केलेल्या तर्कशुद्ध मांडणीला त्या गुणधर्माची म्हणजेच त्या प्रमेयाची सिद्धता म्हणजेच प्रूफ्स असे म्हणतात. एखादे सशर्त विधान सत्य आहे असे आपल्याला सिद्ध करायचे असते तेव्हा त्यातील पूर्वांगाला पक्ष आणि उत्तरांगाला साध्य म्हणतात. सिद्धतेचे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष असे दोन प्रकार आहेत. एकमेकांना छेदणाऱ्या दोन रेषांनी केलेल्या कोनांच्या गुणधर्माची प्रत्यक्ष सिद्धता देऊ. प्रमेय. दोन रेषा एकमेकींना छेदल्यास होणारे परस्पर विरुद्ध कोन समान मापाचे असतात. पक्ष. रेषा AB व रेषा CD या परस्परांना O बिंदूत छेदतात. A-O-B C-O-D. साध्य. 1. कोन AOC बरोबर कोन BOD. 2. कोन BOC बरोबर कोन AOD. सिद्धता. कोन AOC अधिक कोन BOC बरोबर 180 अंश. याला आपण विधान 1 मानू कारण रेषीय जोडीतील कोन. कोन BOC अधिक कोन BOD बरोबर 180 अंश. याला आपण विधान 2 मानू कारण रेषीय जोडीतील कोन. कोन AOC अधिक कोन BOC बरोबर कोन BOC अधिक कोन BOD. विधान 1 व विधान 2 वरून कोन AOC बरोबर कोन BOD कारण कोन BOC चा लोप करून. याप्रमाणे कोन BOC बरोबर कोन AOD सिद्ध करता येईल. अप्रत्यक्ष सिद्धता म्हणजेच इनडायरेक्ट प्रूफ. या पद्धतीत सुरुवातीस साध्य असत्य आहे असे गृहीत धरतात. त्या आधारे केवळ तर्काच्या आणि आधी मान्य झालेल्या सत्यांच्या आधारे पायरी पायरीने एका निष्कर्षापर्यंत पोहोचतात. हा निष्कर्ष माहीत असलेल्या सत्य गुणधर्माशी किंवा पक्षाशी म्हणजेच दिलेल्या माहितीशी विसंगत असतो. त्यामुळे साध्य असत्य आहे हे मानणे चुकीचे आहे असा निष्कर्ष काढावा लागतो.
म्हणजेच साध्य सत्य आहे हे स्वीकारले जाते. खालील उदाहरण अभ्यासा. विधान: 2 पेक्षा मोठी असणारी मूळ संख्या विषम असते. सशर्त विधान: जर p ही 2 पेक्षा मोठी मूळ संख्या असेल तर p ही विषम संख्या असते. पक्ष: p ही 2 पेक्षा मोठी मूळ संख्या आहे, म्हणजेच p चे 1 व p हे 2च विभाजक आहेत. साध्य: p ही विषम संख्या आहे. सिद्धता: p ही संख्या विषम नाही असे मानू, म्हणजेच p ही समसंख्या आहे, म्हणून 2 हा p चा विभाजक आहे. याला आपण विधान 1 मानू. पण 2 ही p पेक्षा मोठी मूळ संख्या दिलेली आहे, कारण पक्ष. म्हणून p चे 1 व p हे 2च विभाजक आहेत. याला आपण विधान 2 मानू. विधान 1 आणि विधान 2 वरून पक्षांची विसंगती येते, म्हणून मानलेले विधान चूक आहे. म्हणजे p ही 2 पेक्षा मोठी मूळ संख्या असेल तर ती संख्या विषम आहे हे सिद्ध होते. सराव